मकर संक्रांतीला गुरुचरित्राचा हा अध्याय फक्त एक वेळेस वाचा. तुमचे सर्व नवस पूर्ण होतील. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होतील. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जे हवं ते मिळेल. घरात सुख समृद्धी नांदेल. घरातल्या अडचणी दुःख दूर होतील. व्यापार चांगला चालेल. नोकरीत प्रगती होईल. म्हणजेच सगळं काही मनासारखं शुभ सुखकारक समाधानकारक होईल. मकर संक्रांतीचा सण हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो. मकर संक्रांती आपण उत्साहात साजरे करतो. तिळगुळ वाटून गोडधोड नैवेद्य करून हा सण आपण उत्साहात साजरे करतो. यावेळेस 14 जानेवारी 2026 बुधवारच्या दिवशी मकर संक्रांती आहे. तर या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बरेचशा गोष्टी करतो. मंत्रजप, सेवा, मंदिरात दर्शन, बऱ्याचशा गोष्टी करतो. त्यासोबतच आपण जर मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुचरित्राचा हा एक अध्याय वाचला तर आपल्या मनातलं पूर्ण होईल. आपल्याला जे हवं ते मिळेल. मित्रांनो, मकर संक्रांती हा फक्त सण नसतो. हा जीवनाला नवीन दिशा देणारा अत्यंत पवित्र दिशा असतो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. उत्तरायण सुरू होतं आणि नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे आपला प्रवास सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुचरित्राचा एक विशिष्ट अध्याय आहे. तो जर आपण सकाळी किंवा संध्याकाळी वाचला तर सर्व अडथळे दूर होतात आणि नवस्फूर्ती होते आणि जीवनात चमत्कारिक बदल सुद्धा घडतात. मित्रांनो, मकर संक्रांतीला केवळ तिळगुळ खाण्याचा दिवस समजू नका. हा दिवस पुण्यकर्माचा, गुरुकृपेचा, प्रारब्ध बदलण्याचा. या दिवशी केलेले जप, दान, वाचन, प्रार्थना 1000 पटीने फळ देतात असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. आणि गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तो साक्षात गुरुतत्वाचा अवतार आहे. श्रीपाद, श्री वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती या दत्त अवतारांची लीला सांगणारा हा ग्रंथ आहे. दुःख नाश करतो, आजार दूर करतो, कर्जातून मुक्ती देतो, संतती सुख देतो, विवाह अडचणी सोडवतो, शत्रू बाधा नष्ट करतो. मित्रांनो, मकर संक्रांतीच्या दिवशी गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे किंवा 22वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. 14वा अध्याय दुःख निवारण आणि गुरु कृपा प्राप्तीसाठी आहे. 22वा अध्याय नवस इच्छा पूर्ती आणि संकट नाशासाठी आहे. तुम्ही 14वा वाचला तरी चालेल, 22वा वाचला तरी चालेल. दोन्ही वाचले तर अतिउत्तम. तुम्ही ठरवा तुम्हाला 14वा वाचायचा की 22वा. आणि वेळ असेल, वाचू शकत असाल तर 14वा सुद्धा वाचा आणि 22वा सुद्धा वाचा. फक्त वाचन नाही तर विधीपूर्वक वाचन खूप महत्वाचं आहे. सकाळी स्नान करून, स्वच्छ कपडे परिधान करून, पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून, समोर दिवा अगरबत्ती लावून, मनात फक्त एकच